त्याचा फोकस हलतोय, थोडा ब्लर होतोय. खूप धन्यवाद. ही मॅच देखील तेवढीच रंगतदार ठरणार आहे. या अगोदर आपण सामना पाहिला, जॉर्जियन कल्याण संघ काहीशा एक्स्ट्रा धावांमुळे पराभूत झाला. कर्णधार रोहन चिल्ले यांनी देखील चांगली पारी खेळली होती. 41 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं ठेवलं होतं, पण त्यावर ऋग्वेद यांनी आपली घणघाती प्रहार चालू ठेवले आणि सामना विजय करून दिला. तर जाऊया या मॅचच्या दिशेने. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय आशिष, नॉन स्ट्राईक एंडला सागर आणि गोलंदाजी मार्कवर धीरज. अधिराज सत्यनारायण कामोडे बरीच वर्ष चांगला खेळ करत आलेत. आमचे सतीश दादा, नक्कीच यांचा हा संघ आहे. नक्कीच ज्येष्ठांच्या मागे आपण पाहतोय आकाश गुरव. या खेळाडूचा खूप चाहता वर्ग मोठा आहे. बल्ली या नावाने आपल्या नावाचा डंका आतापर्यंत नक्कीच चालू ठेवलाय. पण एकदा धावसंख्येला सुरुवात केली हलक्या हाताने. धावसंख्येला सुरुवात होणं खूप गरजेचं असतं. पहिला चेंडू नक्कीच मैदानाचा इथे अनुभव घेतला जातो. एक धावाने या ठिकाणी सुरुवात होते. आशिष यांच्या बॅटमधून एक धाव आली आहे. मागील मॅचची नक्कीच चर्चा करावी सारखी तेवढी कमीच आहे, कारण अंडर बॉक्स क्रिकेट क्विक क्रिकेट आहे. एक्स्ट्रांसवर नियंत्रण मिळवणं खूप गरजेचं आहे. आणि बघा या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानात आपण पाहतोय व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रांवर रोख मिळवली तर नक्कीच पुन्हा एकदा इनसाइड आउट. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षण आहे. पुढे चांगला फटका संधी आहे आणि यस या ठिकाणी पहिला फलंदाज होतोय बाद. आपण पाहतोय तर पहिला गडी बाद झालाय. 3 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या आहेत. शुक्रवारपासून ही स्पर्धा आपण पाहतोय. आजच्या दिवसात मुंबई आणि मुंबई बाहेरचे सर्व व्यावसायिक संघ कांजूरमार्ग क्रीडानगरीत दाखल झाले आहेत. जसं ही स्पर्धा पुढे जाईल तसं या ठिकाणी क्रीडा रसिकांची गर्दी देखील वाढत जाईल. पुणे ते चांगला फटका ऑन ड्राईव्ह होता. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी चेंडू गॅदर झाला नाहीये. सागर यांच्या बॅटमधून देखील आता एक धाव आली आहे. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. एकंदरीत 30-35 धावाचा पल्ला गाठायचा नक्कीच प्रयत्न असणार आहे. आता मात्र 30 तरार चेंडू लेग बाय स्वरूपात पंचांचा इशारा आला. एक धाव मिळते. वेग होता, टप्पा देखील चांगला होता धीरज यांचा. लास्ट बॉल टू गो. पुढे समोरच्याने फटका खेळलाय. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न होत नाहीये. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झालाय. चांगला स्पेल म्हणावा लागेल. एक गडी बाद केला, केवळ 5 धावा खर्च केल्या. नक्कीच या अगोदरचं देखील समालोचन आपण ऐकलं पहिल्या सामन्यामध्ये. जो कल्याण डोंबिवलीचा एक मॅजिकल व्हॉइस प्रथमेश ठाकूर सर. ट्रिपल-एस लाईव्हच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि आजच्या दिवशी नक्कीच या स्पर्धेचा जो व्ह्यूजचा उच्चांक आहे तो देखील गाठला जाईल, कारण त्याचं कारण असणार आहे सर्व व्यावसायिक गटातील संघ आज या ठिकाणी दाखल झालेत. रंगतदार स्पर्धा, दर्जेदार आयोजन देखील आपण पाहतोय. मुंबईकर 9 कमिटी बरीच मागील 1 महिना देखील म्हणायला हरकत नाही त्यांची मेहनत चालू आहे. ही स्पर्धा परिपूर्ण करण्यासाठी याच्यासाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिवस गोड व्हावा
गोलंदाजी मार्कवर हार्दिक. हार्दिक पहिला चेंडू या ठिकाणी कुठेतरी लाईन चुकतायत. वाईड बॉल. नक्कीच एक्स्ट्रासवर नियंत्रण मिळवणं खूप गरजेचं आहे. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं एक्स्ट्रामुळे कुठेतरी संघ परवड झाला, संधी निर्माण झाली आहे पण फेकी केली जात नाहीये. एक धाव मिळते. आता मात्र चांगला फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता आणि चांगली फेकी झाली आहे. कुठेतरी स्टंपच्या बाजूने जास्त अवे फेकी झाली होती त्यामुळे त्या ठिकाणी विकेट मिळू शकला नाहीये. एकच धाव मिळणार आहे. आता मात्र चांगला चेंडू. काहीसा चेंडू समजला नाही. फलंदाज स्टेप आउट आले होते आणि स्टेप आउट येता येताच मला वाटतं आता डगआउटच्या दिशेला निघावं लागणार आहे. देखील चर्चा आहे. खूप कमी वयात आपल्या नावाचा बोलबाला नक्कीच याने देखील केलाय बॉक्स क्रिकेटमध्ये. सागर निवाते अष्टपैलू खेळाडू आहे. सागर निवाते आता मात्र कुठेतरी 2 गडी तंबूच्या आसऱ्याला परतले आहेत. आता कुठेतरी नक्कीच पारी सांभाळावी लागेल. ही जी पारी इनिंग बिल्ड करायची आहे, मोमेंटम देखील धावसंख्येला द्यायची आहे. चांगला फटका. कर्शन रिजन मध्ये मिसफिल्ड झाली. थोडं फंबल पाहायला मिळालं त्या ठिकाणी. एकदा मिळते. कुठेतरी क्षेत्ररक्षणात नक्की एफर्ट्स एक्स्ट्रा थोडे द्यावे लागतील. 9 धावा आतापर्यंत झालेत. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह. एवढा चांगला प्रयत्न तिकडे झालाय. क्षेत्ररक्षक धीरज होते. छोटं मैदान आहे त्यामुळे बॉल टू बॉल धावा देखील या ठिकाणी डिफेंड होतात. बॉल टू बॉल धावा 2 षटकामध्ये चेस देखील होतात. वर्तमानात जो आपली कारकीर्द आपली क्षमता सिद्ध करतो तोच या मैदानात विजयी ठरतो. या मैदानाचा देखील चांगला इतिहास राहिलाय. बरेच कबड्डीचे खेळाडू असतील, क्रिकेटचे खेळाडू असतील, त्याचप्रमाणे कराटेचा सराव देखील या ठिकाणी आता चालू झालाय. तर या मैदानाने बरेच खेळाडू आतापर्यंत घडवले आहेत. आमच्या कांजूरमार्गचा देखील एक सीताराम मतंग सारंग तो देखील आपल्याला ग्रुप बी मध्ये इन ॲक्शन दिसेल. बारा धावा आतापर्यंत धावसंख्या झाली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त. आता मात्र गोलंदाजी मार्कवर बल्ली आणि या ठिकाणी बल्ली पहिल्याच चेंडूवर यश प्राप्त करतायत. सागर निवाते बॅक टू डगआउट. गोलंदाजी मार्कवर आणि पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केलंय. एक अष्टपैलू खेळाडू आहे आकाश गुरव. मोठा फॅन बेस, मोठा चाहता वर्ग याचा आहे.
पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळलाय. नक्कीच अधिरा सत्यविनायक कामोठे संघ अजूनही कुठली फेकीचा प्रयत्न करत नाहीये, चान्स घेत नाहीयेत, कारण धावसंख्या आतापर्यंत जास्त मोमेंटम पकडली नाहीये. बॉल टू बॉल धावसंख्या चालू आहे. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, चेंडू निघून गेला डिक्लेअर झोनमध्ये, एक धाव मिळणार आहे. मुंबईकर 9 चषकाचं हे 4थं पर्व. जसं पर्व पुढे जात आहे दर्जा वाढत चाललाय क्रिकेटचा. रविवारचा दिवस आहे, एका बाजूला IPLचे सामने देखील चालू असतील, तरी देखील कांजूरमार्गचे प्रेक्षक महापौर मैदानात नक्की गर्दी करणार. आता मात्र चेंडू हवेत, टिपलाई झेल, संपला फलंदाजाचा खेळ. अजून एक फलंदाज झालाय. चांगला स्पेल म्हणावा लागेल. आतापर्यंत 2 गडी बाद केलेत बल्ली यांनी. धावसंख्या झाली आहे 14. आता मात्र कुठेतरी नक्कीच तो धावसंख्येचा जो ग्राफ आहे तो वर न्यावा लागेल, मोमेंटम द्यावी लागेल धावसंख्येला. व्हाईट बॉल आलाय या षटकातला पहिला व्हाईट बॉल. 15 धावा झाले आहेत. आता मात्र वेग पाहायला मिळाला चेंडूमध्ये, पण नक्कीच या ठिकाणी लाईन कुठेतरी चुकलेत. आकाश बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल आलेत. बॉल टू बॉल समीकरण आता आपण स्कोर कार्डवर पाहतोय. 16 धावा झाल्या आहेत. अजून देखील 8 चेंडूंची खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळते. सलग 3 व्हाईटची हॅट्रिक या ठिकाणी झाली आहे. कोणती गरज नाही आहे, कारण आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर चेसेबल धावसंख्या स्कोर कार्डवर दिसते. आपले षटक संपूर्ण करून पुढच्या षटकासाठी नक्कीच जाणं चांगलं ठरेल. डिक्लेअर झोन. यस, पंचांचा इशारा आलाय. नो बॉल. आतापर्यंत नक्कीच कुठेतरी चांगला स्पेल हाताळत होते, पण आता मात्र कुठेतरी लाईन अँड लेन नक्कीच चुकतायत बल्ली. बॅटमधून तर नक्कीच धावा आल्या नाही आहेत, तरी देखील धावसंख्यांचा जो ग्राफ आहे तो आता आपण पाहतोय 19 पर्यंत पोहोचलाय. आतापर्यंत 8 चेंडू बल्लीने आहेत. 19. पुन्हा एकदा हलक्या हाताने केवळ दिशा दिली आहे. तिसरे षटक समाप्त. धावसंख्या झाली आहे 20. लॉस ऑफ 3. बॅलन्स सामना चालू आहे. अजून देखील कुठलाही संघ वरचढ ठरत नाहीये. मजा येणार आहे सामन्यामध्ये दुसऱ्या डावात नक्कीच, कारण कालचा जर विचार केला तर 24 बॉल 27 धावा देखील डिफेंड झाल्या. 24 बॉल 40 धावा देखील चेस झाल्या. त्यामुळे 25 ते 40 या पल्ल्याच्या मध्ये जर धावसंख्येचा टार्गेट उभा राहिला तर मॅचमध्ये फाईट पाहायला मिळते, रोमांच पाहायला मिळतो. क्रीडा रसिकांचं मनोरंजन होणं याच या स्पर्धेमागील मुख्य हेतू. SSS लाईव्हच्या माध्यमातून देखील जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जोडले गेले त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. व्यावसायिक गटातील आजचा दुसरा सामना आपण पाहतोय. राहुल गोलंदाजी मार्कवर.
प्रज्ञेश शिंदे पुन्हा एकदा केवळ दिशा दिली आहे. स्ट्राईक रोटेट करतायत, धावसंख्या पुढे न्यायचा प्रयत्न करतायत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या 5 चेंडूवर मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न राहील का 5 चेंडूवर 5 धावा घेण्याचा प्रयत्न राहील. कारण बॉलिंग मार्कचा विचार केला तर RM रेम्बो संभाकडे देखील चांगली बॉलिंग मागची लाईनअप आहे. बॉल टू बॉल धावा देखील त्यांनी केल्या. फटका चांगला होता, स्विच हिट पाहायला मिळाला, प्रॉपर टायमिंग होता, पण क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. बावीस धावा आतापर्यंत धावसंख्या झाली आहे. अजून देखील 4 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा प्रज्ञेश स्टेप आउट आले. पडद्याला ब्रश होऊन मला वाटतं चेंडू बाहेर निघालाय. एकदा असणार आहे डिक्लेअर झोन मध्ये. व्यावसायिक गटातील दुसरा सामना आपण मैदानात पाहतोय. एका बाजूला अधिरा सत्यविनायक कामोटे, दुसऱ्या बाजूला RM रेम्बो. चांगली फाईट. पुन्हा एकदा स्टेप आउट आले आणि आता मात्र गॅप मध्ये चेंडू लेट आलाय पण थेट आलाय प्रज्ञेश यांच्या बॅट मधून. दर्जेदार नक्कीच ज्याला विजय मिळवायचा असतो तेव्हा कधी थांबायचं आणि कधी आक्रमण करायचं हेच पाहायला मिळालं. शेवटपर्यंत प्रज्ञेश सिंगल घेत राहिले आणि जेव्हा शेवटचे 3 चेंडू शिल्लक होते तेव्हा आक्रमण केलं आणि ते सक्सेसफुल देखील ठरले. 4 धावा आल्या. पुन्हा एकदा प्रज्ञेश यांच्या बॅटमधून ऑफट्राय पाहायला मिळाला. 1 धाव झाली आहे. धावसंख्या झाली आहे 28 फायडेबल. स्कोर तर नक्की आता स्कोर कार्डवर दिसतोय. लास्ट बॉल टू गो. पुन्हा एकदा चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली आहे 29. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. कालपासून आपण पाहिले 30 धावा. कधी 2 षटकामध्ये देखील चेस झाले तर कधी 4 षटकामध्ये देखील डिफेंड करता आलेत. त्यामुळे सामन्यामध्ये मजा येणार आहे. कोणी जाऊ नका, पाहत राहा. मुंबईकर 9 चषक 2025 चौथ्या पर्वात आपण या ठिकाणी दाखल झालोय. नक्कीच आपण आता पाहतोय या ठिकाणी सर्व मुंबईकर 9चे कमिटी मेंबर्स या ठिकाणी आपले यावर्षीचा जी जर्सी आहे, टी शर्ट्स आहे ते आता परिधान करून आपल्याला मैदानात दिसत आहेत. आपले कॅमेरामॅन देखील नंतर काही वेळाने फोकस करतील की यावर्षीची जो जर्सी पॅटर्न आहे, आमचे मुख्य कॅमेरामॅन त्या जर्सीचा वेशात आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित कॅमेरामॅन थोडा रोहित के पास फोकस करणार. नक्कीच यावर्षीचे टी शर्ट्स मुंबईकर 9 कमिटीचे आपण पाहतोय. चांगलं आयोजन, बरीच मेहनत या सर्व कमिटी मेंबर्सने घेतली आहे. मागील 3 पर्व देखील त्याच प्रकारचं आयोजन आणि चौथ्या पर्वात यापेक्षा अजून चांगला दर्जा त्यांनी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आणलाय. जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष आहे अधिरा सत्यविनायक कामोटे संघाकडे. नक्कीच आकाश गुरव बल्ली यांच्याकडे लक्ष असणार आहे. बल्ली का बल्ला चलेगा या नहीं चलेगा ये देखना बहुत जरूरी है. त्याला रोखण्याचं काम नक्कीच सागर निवादे यांच्याकडे असेल. 31 थरार गोलंदाज म्हणून याची ख्याती आहे. खूप कमी वयात चांगलं नाव देखील या खेळाडूने कमावलंय.
थँक्यू. चला, मैदानात कोणी सराव करायचा नाहीये. नक्कीच पहिला सामना आपण पाहिला. एका बाजूला संघ होता जॉर्ज 11 स्टार, तर दुसऱ्या बाजूला वियंग पॅकेज मासगाव. 41 धावांचं लक्ष उभं केलं होतं जॉर्ज 11 कल्याण संघाने. त्यावर नक्कीच चांगल्या फलंदाजीच्या जोरावर ऋग्वेद यांनी चांगली कामगिरी केली आणि वियंग पॅकेज मासगाव संघाला विजय मिळवून दिला. आणि आता मैदानात आपण पाहतोय 30 धावांचं लक्ष आहे अधिरा सत्यविनायक कामोडे संघाला. स्ट्रायकेंडला फलंदाज आकाश गुरव म्हणजेच बल्ली. या खेळाडूला पाहण्यासाठी नक्कीच या क्रीडानगरीत कायम गर्दी होत असते. आता देखील आपल्याला ती गर्दी पाहायला मिळते. दुपारचं सत्र आहे, तर त्याला रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज आलाय समित चव्हाण. हा देखील चांगला गोलंदाज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. बल्ली परतलाय. पहिल्या चेंडूवर एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला. करण होते त्या ठिकाणी. नक्कीच करण मॅच देखील त्यांनी या मॅचचाच महत्वाचा झेल कॅच ऑफ द मॅच देखील टिपलाय असं म्हणायला हरकत नाहीये. खूप महत्वाची विकेट होती. नन बॅटर निखिल मैदानात दाखल झालेत. पहिल्या चेंडूवर यश मिळालंय समित यांना. आता मात्र नक्कीच पंच आमच्या दिशेला वळतायत. वाईट बॉल आलाय. एक चेंडू एक धाव. आता तर हलक्या त्याने फ्लिक केलाय. एक धाव. धावसंख्येचा जो विचार केला 30 धावा याने गोळा करायचे आहेत, त्यामुळे संयमी खेळ दाखवावा लागणार आहे आणि एका दुसऱ्या चेंडूवर आक्रमण याच प्रकारची रणनीती नक्की असणार आहे फलंदाज अधिरा सत्यविनायक कामोडी संघाची. तर त्यांना रोखण्याचं काम तेवढंच चांगल्या पद्धतीने RM रेम्बो करतोय. पहिल्या चेंडूवर एक मोठी विकेट मिळाली. त्यानंतर एक व्हाईट बॉल आला आणि एक सिंगल. 2 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा लाईन कुठेतरी चुकतोय समित. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रासवर नियंत्रण मिळवणं पहिल्या मॅच पासून या ठिकाणी खूप गरजेचं होतं आणि ते पाहायला मिळालं नाही आणि इकडेच जॉर्ज 11 कल्याण संघ पराभूत झाला. आता या मॅचमध्ये देखील आपल्याला तेच करायचं आहे. एक्स्ट्रासवर नियंत्रण मिळवणं खूप गरजेचं आहे. चांगली फेकी या ठिकाणी केली होती. एकच धाव असणार आहे. तीन चेंडूचा खेळ 4 धावा. आता मात्र व्हाईट बॉल आणि या ठिकाणी यष्टरक्षक कुठेतरी चुकले आणि चेंडू निघून गेला. डिक्लेअर झोन मध्ये व्हाईट +1 2 धावा आल्या आहेत एक्स्ट्राच. आतापर्यंत पहिल्या षटकाचा जो विचार केला केवळ 3 चेंडू या ठिकाणी फेअर डिलिव्हरी झालेत आणि एकंदरीत एक्स्ट्राचा विचार केला तर 1 2 3 चेंडू एक्स्ट्राच या ठिकाणी पाहायला मिळालेत. आतापर्यंत 6 चेंडू हाताळले आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल समित. आता मात्र कुठेतरी नक्कीच लाईन एंड लेन पूर्णपणे विसरलेत. ती लाईन एंड लेन कुठेतरी शोधावी लागेल. 4 एक्स्ट्रास आतापर्यंत आलेत. आता पुन्हा एकदा हलक्या त्याने केवळ दिशा दिली ऑन साईडला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. एकदा मिळते. धावसंख्येला तर सुरुवात चांगल्या प्रकारे झाली आहे कारण 30 धावांचंच लक्ष आहे आणि पहिल्याच षटकाचा आता जर विचार केला आपण 4 चेंडूंनी 8 धावा. समाधानकारक सुरुवात तर नक्की झाली आहे अधिरा सत्यविनायक कामोठे संघाच्या बाजूने. आता फक्त इनिंग बिल्ड करणं आणि ते इनिंग पुढे नेणं
हेच महत्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा समित चुकलेत, कुठेतरी नक्कीच निराश असणार आहे या ठिकाणी कर्णधार. +1 यावर देखील 2 धावा आल्या आहेत. आतापर्यंत 9 चेंडू समित यांनी हाताळलेत. आता मात्र चांगला फटका, गॅप मध्ये जागा मिळाली, रूम होता, त्याला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडूला 4 धावांसाठी. धावा आतापर्यंत धावसंख्या झाली आहे. पुन्हा एकदा प्रज्ञेश शिंदे या ठिकाणी पुन्हा एकदा कुठेतरी चुकलेत. समित यांनी नक्कीच लाईन अँड लेन पकडून गोलंदाजी केली नाहीये आणि त्यांना यष्टीरक्षकाची क्षेत्ररक्षकाची साथ देखील केवळ पहिल्या चेंडूवर मिळाली. त्यानंतर 2 वाईडवर 2 एक्स्ट्राच धावा आल्या आणि याच जर विचार केला तर 15 धावा पहिल्याच षटकामध्ये आल्या आहेत. आता जिंकण्यासाठी केवळ 18 चेंडू आणि 15 धावांचं लक्ष असणार आहे अधिरा सत्यविनायक कामोठी संघाला. सोपं लक्ष आहे, पण क्रिकेटचा सामना आहे. बॉक्स क्रिकेट म्हणाल, सी सर्कल फॉर्मॅट म्हणाल, यामध्ये बॉल टू बॉल धावा देखील कधी कधी डिफेंड होतात. कालच्या देखील आपण इंटरचे सामना पाहिला, 12 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना सामना येऊन ठेवला. 6 चेंडू आणि 2 धावा शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला. रंगतदार सामना झाला. त्यामुळे क्रिकेटमध्ये रोमांच हा कायम टिकून असतो जोपर्यंत संघ विजयी ठरत नाही. पुन्हा एकदा एक धाव घेतली जाते. दुसरं षटक आता प्रगतीपथावर आहे. आशिष गोलंदाजी मार्कवर आहेत. महत्त्वपूर्ण षटक असणार आहे. या षटकामध्ये नक्कीच गडी देखील बाद करावे लागतील. धावसंख्येची मोमेंटम थांबवायची आहे. ब्रेक थ्रूची गरज आहे. डॉट बॉल देखील मिळवावे लागतील. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल येणं खूप गरजेचं आहे. जो एखादा बॉलर खूप महागडं षटक हातळून जातो त्यानंतर कुठेतरी संघाला कमबॅक करून देण्याचं काम बाकीच्या गोलंदाजावर असतं आणि तेच या ठिकाणी आशिष यांना देखील करायचं आहे. एक बॉल तर डॉट आलाय. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 16 धावा. महत्वपूर्ण षटक असणार आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, तेवढी चांगली फेकी. जर डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाले असते. क्षेत्ररक्षणात तर एफर्ट्स दिसत आहेत. पहिल्या षटकात कुठेतरी विचार केला तर समित कुठेतरी लाईन अँड लेन विसरले होते, त्यामुळेच एवढी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र आशिष चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण देखील अजून देखील मॅचमध्ये आहेत. चांगली कामगिरी ते देखील करतायत. आता मात्र कुठेतरी फटका फसला. नियंत्रण नव्हतं फटक्यामध्ये. बॉक्स आउट स्वरूपात अजून एक फलंदाज बाद होतोय. आशिष आतापर्यंत नक्कीच चांगली कामगिरी करतोय. 4 चेंडू हाताळले आहेत. केवळ 2 धावा खर्च केले आहेत. 1 विकेट देखील त्याने पटकावली आहे. पुढचा चेंडू, हा देखील चेंडू चांगला होता. टप्पा पडल्यानंतर आता पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. यस, चांगले प्रयत्न. एकदा टाळ्या जाऊ दे. आशिष यांनी नक्कीच मॅच अजून सोडली नाहीये. अफलातून कामगिरी दोन्ही संघ करतायत. फलंदाजांनी देखील आपले एक्स्ट्रा एफर्ट्स दाखवले, मात्र गोलंदाजाचे एफर्ट्स या ठिकाणी दाद देण्यासारखे होते. गेला या षटकाच्या अगोदर 18 चेंडूमध्ये 15 धावांची गरज होती आणि आता सामना आलाय. 13 बॉल 13 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. मॅच अजून संपली नाहीये. सामन्यामध्ये ट्विस्ट नक्कीच पाहायला मिळतोय. चांगलं षटक, चांगला स्पेल पाहायला मिळतोय आशिष यांचा. 13 बॉल 13 धावांची गरज.
पुन्हा हलक्या हाताने केवळ एक धाव घेण्याचा प्रयत्न. यस, प्रयत्न सक्सेसफुल. 12 चेंडून 12 धावा. नक्कीच आशिष यांचा चांगला स्पेल पाहायला मिळाला. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्यांनी केलं. बॉल टू बॉल मॅच आहे. एक एक डॉट चेंडू, एक एक येणारी विकेट खूप महत्त्वाची असणार आहे. आणि यासाठी मला वाटलं यांच्या संघाचा सर्वात उत्कृष्ट गोलंदाज आता गोलंदाजी वाकवर येईल. सागर निवाते या खेळाडूने अशा प्रकारच्या बरेच मॅचेस आपल्या संघाला विजयी करून दिले आहेत. पण आता मात्र ती कामगिरी या मैदानात देखील, या स्पर्धेत देखील करायची आहे. मुंबईकर 9 चषक 2025 चौथ्या पर्वात. चांगला सामना हा देखील पाहायला मिळणार आहे. सागर निवाते असणार आहेत. तर आतापर्यंत सेट फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल संयमी खेळी करतोय, इनिंग बिल्ड करतोय, धावा गोळ करण्याचा प्रयत्न करतोय. 12 चेंडूंनी 12 धावा. बॉक्स क्रिकेटची खासियत आहे. बॉल टू बॉल मॅच जेव्हा येते तेव्हा प्रेक्षकांचं लक्ष आवर्जून मैदानाच्या दिशेने जातं. बारा चेंडूंनी 12 धावांची गरज. अधीरा सत्तविनायक कामोडे संघ. तर नक्कीच दुसऱ्या बाजूला आर्यम रेगंबो संघ देखील संघर्ष करतोय धावा रोखण्याचा. गोलंदाजी मार्कवर आता 12 बॉल 12 धावा रोखण्यासाठी सागर निवाते आलेत. महत्वपूर्ण षटक. पहिला तेस्तरार चेंडू आणि पहिला चेंडू निघून गेला. 4-4-4-4-4 चौकार. पहिल्या चेंडूवर कानिमे ट्विस्ट. पहिल्या चेंडूवर चौकार आला निखिल यांच्या बॅटमधून. त्याचप्रमाणे आमचे कालपासूनचे साथी समालोचक सागर मोरे सर यांचं देखील क्रीडा नगरीत हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. फेकी तर केली होती. फलंदाज सेफ असेल. पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज दाखल झालाय. देखील 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आता तर चांगला फटका चेंडू ग्रॅप मधून मात्र पडद्याच्या वरून निघून चाललाय. एकच धाव असणार आहे. आठ चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 2 निर्णायक चेंडू आहेत. चेंडू जर डॉट आले तर पुढील येणारा षटक रोमांच भरा चित्तधरक असणार आहे. सागर निवाते डिक्लेअर झोन. एकदा मी इथे बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेला यष्टांच्या मागे. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. हा बॉल डॉट येईल का? आर्यम रेम्बो संघ नक्कीच संघर्ष करतोय, प्रयत्न करतोय, फाईट करतोय, आपलं सर्वस्व पणाला तर लावतोय. एक्स्ट्रासवर नक्कीच नियंत्रण मिळालं असतं तर आतापर्यंत सामन्यामध्ये नक्कीच त्यांनी कमबॅक केलं असतं. तसं झालेलं नाहीये. 7 चेंडू आणि 4 धावा.
पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेला मागे. यावर देखील एकदा मिळते. 3 षटक समाप्त झाले. धावसंख्या झाली आहे 27. जिंकण्यासाठी केवळ 3 धावांची गरज आहे. शुक्रवारपासून हे सुमधुर संगीत पेडणेकर इव्हेंट्स याच्या माध्यमातून आपले पेडणेकर इव्हेंट्सचे सर्व अक्षय पेडणेकर यांच्या मार्फत या ठिकाणी आपण रोषणाई व्यासपीठ आणि सजवलेलं मैदान पाहतोय. आणि याच मैदानात आजचा अंतिम आणि शेवटचा दिवस मुंबईकर नाईन चषक 2025चा दुसरा सामना हा देखील रंगलाय. 6 चेंडूंनी 3 धावांची गरज आहे. सर्वांचं लक्ष खेळपट्टीवर. 6 चेंडूंनी 3 धावा. 3 धावा रोखण्यासाठी रोहित आलेत. पहिला चेंडू हा देखील एक्स्ट्रा आलाय. नक्कीच मला वाटतं मागील सामन्याचा देखील विचार केला. एक्स्ट्रामुळे कुठेतरी जॉर्ज इलेव्हन संघ पराभूत झाला आणि या सामन्यात देखील त्याच प्रकारचं चित्र पाहायला मिळतंय. एक्स्ट्रासवर नियंत्रण मिळत नाहीये. 6 चेंडूंनी 2 धावांची गरज. आता तर पुन्हा एकदा फ्लिक केलाय. 1 धाव नक्की मिळते. आता तर नक्कीच अधिरा सत्यविनायक कामोडे संघ कुठेतरी सामन्यावर पकड मजबूत झाली आहे. 5 चेंडूमध्ये 1 धावांची गरज आहे. जयेश आणि जयेश यांच्या बॅटमधून आलाय चौकार आणि या चौकारच्या साह्याने सामना विजयी ठरलाय संघ अधिरा सत्यविनायक कामोडे. कॉंग्रॅच्युलेशन्स. पण या ठिकाणी टॉस करणार आहोत. वियंग पॅकेज माझगाव संघ आपला कर्णधार खेळपट्टीवर पाठवायचा आहे. त्याचप्रमाणे अधिरा सत्यविनायक कामोटे आकाश गुरव आपण देखील पुढील मॅचच्या टॉससाठी जायचं आहे. पुढील मॅच असणार आहे पहिल्या मॅचचा विजेता संघ विरुद्ध दुसऱ्या मॅचचा विजेता संघ आणि त्यानंतरचा सामना पहिल्या मॅचमध्ये पराभूत झालेला संघ आणि दुसऱ्या मॅचमध्ये पराभूत झालेला संघ या पुढील सामना आपल्या प्रेक्षकांच्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. तस खेळपट्टीवर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. तोपर्यंत आपण या ठिकाणी व्यासपीठावर आमंत्रित करतोय या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, त्याच्या बॅटमधून एकंदरीत 12 धावा आल्या आणि शेवटपर्यंत त्याने आपली खेळी या ठिकाणी सांभाळली आणि अधिरा सत्यविनायक कामोटे संघाला विजय मिळवून दिला. निखिल पाटील या मॅचचा हिरो ठरतोय. सामनावीर आपण व्यासपीठावर यायचं आहे. आमचे समालोचक व्हॉइस ऑफ विक्रोळी सागर मोरे सर यांच्या हस्ते निखिल पाटील आपल्याला या ठिकाणी सामनावीरचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. ज्याने अफलातून खेळी गेली वैयक्तिक 12 धावा करून अष्टविनायक संघाला विजय करून दिला अधिरा अष्टविनायक कामोटे संघ. नक्कीच आमचे बाबू सर स्वतः या ठिकाणी छायाचित्र टिपण्यासाठी आले आहेत. निखिल पाटील चांगली खेळी वेल